येत नाही आणि त्यात आम्हाला आत पाण्यात नेलंय आणि ते इकडून फिरवणार तिकडून फिरवणार आणि त्यात तिथं डान्स पण करायचा होता. म्हणून आमची तर गंमतच होती दोघांची. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. मला तर खूप आनंद झाला आहे. मी व्यक्त नाही करू शकत की काय चाललं आहे बाहेर. आणि एवढ्या ट्रेंडिंगला जेव्हा कळलं हे एवढं मोठं असतं हे मला पहिल्यांदा कळतं आहे. पहिलं तर आम्ही नशिबान समजतो की हे गाणं शाहीर दादा कोंडकेंचं अजरामर झालेलं हे परत करायला मिळालं आम्हाला. म्हणून खूप म्हणजे छान वाटलं. दादांचं गाणं म्हटलं की संपला ना विषय. दादांचे सगळे गाणी हिट आहेत आणि दादांचं एवढं नाव आहे आणि त्या गाण्यावर म्हणजे रिपीट तेच गाणं आम्हाला नवीन स्वरूपात करायचं म्हटलं की थोडंसं अवघड पण होतं आणि आनंद पण तेवढा होता. म्हणून खूप तरीही गाणं खूप छान झालंय. खरं तर आपण नवीन म्हणजे नवीन आपण प्रत्येक गाणी करत असतो. कलाकार वेगवेगळे असतात. पण भाऊंसोबत मी गाणं केलं त्यावेळेस मीही थोडीशी असं की अरे भाऊ म्हणजे आता मी कसं करणार, काय करणार? म्हणजे पण भाऊंनी एक छान रिलेशन मस्त बॉन्ड छान बनवला माझ्यासोबत आणि समजवून घेतल्यात काही गोष्टी, मला समजावून सांगितल्या आणि हेच मला भाऊंचं खूप आवडलं आणि त्यांच्यामुळं खरं तर हे गाणं खूप छान झालं असं म्हणायला पाहिजे. कामात कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तिला जे करायचं आहे त्याचं फुल्ली कॉन्सन्ट्रेट ती करत होती आणि म्हणून ती सक्सेस आहे. की आज काम करतानाची प्रत्येक गाणी बघा तिच्या ह्याच्यातली असतात, ती कॉन्सन्ट्रेट करते, बाकी काही तिकडे चालू दे आणि ते शिकता आलं. म्हणजे एवढं डिवोशन द्यायला लागतं तुम्हाला आणि ते द्यायलाच पाहिजे तरच सक्सेस मिळतं. जो आता होडीतला होडी म्हणजे बोट पाण्यामध्ये आम्ही होतो मध्ये आणि नंतर पाण्यात आजूबाजूला बघितले सगळे डान्सर होते. तो वळवत होता काय आणि सगळी बोट चालली होती आणि ते पाणी असं यायचं तर ते बोट अशी परत नाही का आणि पाणी वगैरे यायचं ना असं भीती वाटायची. नंतर आम्ही एकमेकडे बघितलं, म्हटलं तुला पोहता येतं का? म्हटलं नाही. तिने विचारलं मला येतं नाही. नंतर मग लवकर आठवा म्हटलं पटकन घेऊन चारा किनाऱ्यावर. दोघांनाही पोहता येत नाही आणि त्यात आम्हाला आत पाण्यात नेलंय आणि ते इकडून फिरवणार तिकडून फिरवणार आणि त्यात तिथं डान्स पण करायचा होता. म्हणून आमची तर गंमतच होती दोघांची. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. माझा पांडू हवालदार. माझं गाणं मी म्हणजे जरासा लावशील का पोरी हात माझ्या अंगाला, परत ढगाला लागली कळ, हे गाणे मला आवडतात आणि मी माझ्या कार्यक्रमात पण घेते आणि प्लस मी हे पण गाणं घेते हिल पोरी हिला. ते मी जुनं घेत होती, आता माझी नव्याने सुरुवात आहे. मी आता माझं गाणं घेणार. मला तसं नाही पण मला एक गावरान पोरगी सारखं म्हणजे एक वेगळा लूक दिला. रुपेरी वाळूत तुम्ही बघितलंच असणार आहे. तर रुपेरी वाळूत वेगळा लूक होता आणि यातही मला असं गावरान पोरीचा लूक दिला ना, ते आंबाळा आणि ते जे जुन्या गाण्यात होतं तेच ह्या गाण्यात सेम हे केलं तर मला ते खूप छान वाटलं. मला तर खूप आनंद झाला आहे. मी व्यक्त नाही करू शकत की काय चाललं आहे बाहेर. आणि एवढ्या ट्रेंडिंगला जेव्हा कळलं हे एवढं मोठं असतं हे मला पहिल्यांदा कळतं आहे. ते रील बघितली, एक रील गेली, 2 रील लगेच आपलं गाणं, आपलंच गाणं आपण बघून ते खूप छान वाटतं आणि तो आनंद वेगळाच असतो. खरंच खूप छान वाटतंय. नाही, त्यांची इच्छा होतीच आपल्या रील करायची आहे, पण त्याच्यात मी असेन असं मला वाटलं नव्हतं. पण करतेवेळी मला घेतलं त्या गाण्यामध्ये आणि त्यांचं पण आता व्हायरल होतं आहे. सगळे न्यूजवाल्यांनी ते टाकलं आहे बाबा मुलीबरोबर रील केली. त्यामुळे खूप प्रतिसाद चांगला देत आहेत, लोक प्रेम करतायत तेवढंच आणि बरं वाटलं. मुली खूप छान दिसतात, तिघं पण एक नंबर दिसतं आणि भारी डान्स केलाय त्यांनी. पहिले तर म्हणजे दादांचं हे गाणं आणि त्यानंतर गाण्यामध्ये माझ्यासोबत म्हणजे भाऊ, तर मग विषय संपला. मी तर एकदम खुश होते की मला हा चान्स आहे की भाऊंसोबत काम करायचा आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि मी झटकन हो म्हटले. मला तर दादांचं गाणं आलं म्हटल्यावर मी होच म्हणालो, पुढे काही विचारलं नाही. आणि गौतमी आहे म्हटल्यावर अजूनच थोडी धडकी भरली होती की काय बाबा होणार आपलं, पण होईल. कारण ज्या पद्धतीने जेव्हा आम्ही गेलो तिकडे आणि एवढी फ्री आहे ती आणि मिळून मिसळून काम करते,
तिकडेच सगळं जिंकलं होतं, त्यामुळे गाणं हिट होणारच होतं. तो माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्सच म्हणा तुम्ही, कारण हे सुद्धा मला बघायचं होतं या फील्डमध्ये काय, आणि ते मिळालं करायला. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे एक जे मला आवडतं गाणं असं पाहिजे जे हिंदीत टेकिंग होतं खरं तर, एक एक लाईन, दोन दोन लाईन, आणि भरपूर छान टेकिंग घेता येतं. तर ते अपेक्षित मला तिकडे झालं, आणि त्यांनी त्या त्या पद्धतीने शॉट्स घेतले आणि वेगवेगळे गेटअप. आमच्या खरं बघायला गेलं तर मराठीत जास्त चेंजिंग करत नाहीत, उरकून टाकतात गाणं. ते इकडे झालं नाही. वेगवेगळे कपडे किती चेंज केले किती आम्ही. change, हो. खूप 9 चेंज, माझे स्वतःचेच 9 चेंज होते. भाऊंचे पण खूप चेंज झालेत. म्हणजे आता रुपेरी वाळूत तर एवढं, रुपेरी वाळूत पण मी खूप चेंज केलं, पण त्याला क्रॉस केलं ह्या गाण्याने. आता ह्या गाण्यात तर मी खूप चेंज केलंय आणि वेगळं मराठमोळी पण लुक दिलंय, कोळी लुक दिलंय. ह्या गाण्यात सगळं दाखवलंय, म्हणून ते अजून खूप छान झालंय. मला मी ओळखायला येते. आणि मला वेगवेगळं लुक म्हणजे करायला आवडतं, खूप आवडतं. मला आता कुठल्या पोरीला कॉस्ट्युम नि हे नि ते नवीन नवीन मेकअप करायला का नाही आवडणार. मला तर खूप आवडतं. आणि खरं तर सारेगमा चॅनलचं मी मनापासूनच आभार मानत असते नेहमी. रुपेरी वाळूत पण मला वेगळं लुक दिलं, ह्यात पण मला वेगळं लुक दिलं, आणि प्लस ते लोकांना आवडलं, प्रेक्षक वर्गांना आवडलं, आणि ते प्रेम दिलंय ना भरभरून, ते खूप छान आहे. भाऊ अच्छा. खरं तर लोकांना हा प्रश्न करायला पाहिजे तुम्ही, की आम्हाला बघायला आवडेल का चित्रपटात. तर त्यांचं खूप उत्तर आलं असं की 100%. तर आम्ही नक्कीच करू काम, आणि त्यांचं मनोरंजन करू असं आम्हाला वाटतं. आणि भाऊंसोबत परत काम करायला तर मी तर रेडीच आहे. त्रास द्यायला पण रेडी आहे. जसं मी ह्या गाण्यात लई मज्जा केली आणि भाऊंना त्रास पण तेवढा दिलाय आणि मस्ती पण घातली आम्ही. थँक्यू. तुमचे आणि सारेगामाचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.